हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण बघणार आहोत 10वं प्रॅक्टिकल जे आहे डेव्हलप अ प्रोग्रॅम टू इम्प्लिमेंट ग्रीड व्ह्यू, इमेज व्ह्यू, स्क्रोल व्ह्यू आणि लिस्ट व्ह्यू. असे हे जे 5 व्ह्यूज आहेत हे आपण बघणार आहोत की त्याच्यावरून आपण एक सॉफ्टवेअर म्हणजे एक ॲप्लिकेशन बनवायचे. इथं तुम्हाला दिले 2 ॲप्लिकेशन बनवू शकता तुम्ही. एक लायब्ररी मॅनेजमेंट किंवा हॉटेल मॅनेजमेंट, हे दोन्हीपैकी कुठलं पण एक ॲप्लिकेशन बनवू शकता. तर आपण मी एक डिझाईन तयार करून ठेवली आहे लायब्ररी मॅनेजमेंटची. तुम्हाला ते डिझाईन दाखवतो. आता ही जी डिझाईन दिसते तुम्हाला लायब्ररी मॅनेजमेंटचे मी एक पेज बनवलं आहे. त्यात आपल्याला ते जे 5 व्ह्यू आहेत ना, हे ते आपण ह्यात अप्लाय करून एक असं पेज बनवायचं आहे. इथे एक मी इमेज व्ह्यू घेतला. इथे दिसते ना तुम्हाला एक लायब्ररी नावाचं एक टायटल, तो एक इमेज आहे. तो इमेज आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर जे एक टेक्स्ट व्ह्यू घेतला. त्याच्यानंतर हे जे दिसतात ना तुम्हाला कॉलम वाईज जी सब्जेक्टची नावं दिसतात, जसं की AIML, पायथन, जावा, सी प्रोग्रॅमिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग. हे जे पुस्तकांची नावं आहेत, हे बुक्सची नावं आहेत, हे प्रॉपर कसे वेमध्ये दाखवते बघा, ग्रीड वेमध्ये दाखवते. जसं की आता इथे एक कॉलम वाईज दाखवले, AIML नंतर पायथन दाखवले, ते जर असं स्पेस ठेवलाय, परत स्पेस ठेवून जावा दाखवले. हे कॉलम वाईज त्याने डेटा शो केलाय, म्हणजे इथं त्यानं ग्रीड व्ह्यू वापरलाय. तर आपण इथं ग्रीड व्ह्यू वापरायचा आहे. त्याच्यानंतर इथं दिसते ना, इथं जे एकाखाली एक दिसतात तुम्हाला जो डेटा ब्रांचेस दिसतात, कॉम्प्युटर, AIML, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल. मग हे जे डेटा दिसतो हा लिस्ट व्ह्यूनं दिसतो. मग इथं आपण लिस्ट व्ह्यू वापरायचा आहे. तर चला बघूया, आपण हा प्रोग्राम डेव्हलप करूया. आपल्याला हा पेज बनवायचा आहे. त्यासाठी आपला आहे तसा जो आपण प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर जे फाईल्स क्रिएट होतात, जसं की एक मेन ॲक्टिव्हिटी .xml आणि .java. इथं आपण जे फ्रंट एंडचा कोड करायचा, हा फ्रंट एंडचा कोड मी पूर्ण रिमूव्ह केला. आता इथं मी फ्रंट एंडचा कोड इनिशियलपासून सगळं टाईप करतो. आता आपल्याला कुठले कुठले यूज करायचे आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल स्क्रोल व्ह्यू पण पाहिजे आपल्याला. मग आपण काय करू, पॅरेंट्सला म्हणजे जो पॅरेंट आहे, हे पूर्ण जे पेज आहे त्या पेजला मी स्क्रोल व्ह्यू देतो. स्क्रोल आणि इथं जे विड्थ आहे त्यासाठी पहिला अँड्रॉइड लिहावं लागतं. इथं अँड्रॉइड कोलन विड्थ. XML ची फाईल एक ॲड करायची. इथं XML ची स्कीमा फाईल, स्कीमा फाईल ॲड केल्यानंतर ते अँड्रॉइडचं आपल्याला ॲक्सेस करता येते. ठीक आहे. मॅच पॅरेंट म्हणजे आपण विड्थ जी घेतली, जेवढी त्याची विड्थ आहे ती पूर्ण विड्थ घेतली. त्यानंतर त्याची हाईटला पण पुढं तुम्ही इथं लेआउटच्या पुढे लिहा अँड्रॉइड आणि कोलन अँड्रॉइड हाईट. आपल्याला हाईट पण मेन्शन करायची. आता हाईट आपल्याला किती डेटा येणार आहे आपल्याला माहीत नाही, त्यामुळं व्रॅप कंटेंट ठेवूया. ओके. आता ह्या स्क्रोल व्ह्यूच्या आत आपण फक्त एकच एलिमेंट ॲड करू शकतो, म्हणजे एकच आपल्याला ह्यात टॅग ॲड करता येतोय. मग आपण काय करूया, एक लिनियर लेआउटचं एक टॅग घेऊया, ह्याच्या आत आपला सगळा डेटा टाकूया. लिनियर लेआउटमध्ये पण विड्थ आपण मॅच पॅरेंट आणि हाईट त्याची व्रॅप कंटेंट ठेवूया. ओके. तर ह्या लिनियर लेआउटचं ओरिएंटेशन. आता इथं ओरिएंटेशन ठरवायचं आहे आपल्याला. ह्या लिनियर लेआउटमध्ये आपला इथं लायब्ररीचं एक इमेज आहे, हा एक सेक्शन झाला. परत एक सेक्शन दुसरा आला, हा ग्रीड व्ह्यूचा सेक्शन आला. त्यानंतर लिस्ट व्ह्यूचा सेक्शन आला. आपल्याला एकाखाली एक पाहिजे ना, मग त्यासाठी ओरिएंटेशन आपल्याला इथं व्हर्टिकल लावायचं आहे. ओरिएंटेशन व्हर्टिकल म्हणजे जो पण डेटा ह्यात ॲड होत जाईल, आता इमेज ॲड केल्यानंतर दुसरा कुठला डेटा ॲड केला त्याच्या खाली दिसणार तो डेटा, त्यासाठी मी तो ओरिएंटेशन व्हर्टिकल दिलं आहे. आता पहिला ह्या लिनियर लेआउटमध्ये इमेज घेऊया. इमेज व्ह्यू घ्यायचा आहे आपल्याला. इमेज व्ह्यू, इमेजची विड्थ हे मॅच पॅरेंटच पाहिजे आहे आणि हाईट त्याची रॅप कंटेंट ठेवा तुम्ही, चालेल, किंवा तुम्ही काय असं स्पेसिफिक साईज देणार असेल तर साईज द्या. त्याच्यानंतर त्या इमेजची लोकेशन. आता SRC म्हणजे मी इमेज ऑलरेडी ॲड करून ठेवल्या ड्रॉएबल फोल्डरमध्ये. तर मी इमेज ॲड केली. आता इथं इमेज कशी ॲड करायची हे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. इथं तुम्हाला ह्या ड्रॉएबल फोल्डरमध्ये इथं बघा, रेसमध्ये ड्रॉएबल फोल्डर नावाचं एक फोल्डर आहे, ड्रॉएबल नावाचा. ह्या फोल्डरच्या आत तुम्हाला ती इमेज टाकायची. तुम्ही इथं ड्रॅग ड्रॉप पण करू शकता. असं इमेज ड्रॅग करून इथं सोडला तरी ऑटोमॅटिक ते पेस्ट होते, किंवा कॉपी पेस्ट केला तरी चालेल. ह्या जागेवर ती इमेज आणायची आहे तुम्हाला. ठीक आहे. इथं माझे ऑलरेडी इमेज आहे library.png. मग इथं तुम्ही काय केले, ॲक्सेस केली. ओके.
इथे इमेज आली, पण मला जसं हे जे दाखवले तशाप्रमाणे दाखवायचं आहे. त्यासाठी एक स्टाईल आहे त्याची, स्केल टाईप सेंटर क्रॉप द्यायचं आहे मला. मग ते कसं होतं आहे, प्रॉपर ते झूम करून प्रॉपर सेट करते इमेज. ठीक आहे, इमेज ॲड केली. त्यानंतर क्लोज करताना हे जे बघा, इथं मी असं क्लोज करतोय ना, असं क्लोज करायचं नाही. असं क्लोज करताना ह्याच्या आत आपण जेव्हा कंटेंट टाकत असतो त्यावेळी क्लोज करायचं असतं. आता हे तर मी लिनियर लेआउटला असं तसं क्लोज केलं आहे बघा. इथं ओपन केलं, इथं ओपन केलं, इथं क्लोज केलं. पण ह्यात आपण काही लिहिणार नाही आहे, त्यामुळे क्लोज करताना स्लॅशनुसार या लास्टला ऑटोमॅटिक असं क्लोज होतं. ठीक आहे, इमेज झालं. आता आपल्याला टेक्स्ट घ्यायचं आहे. नेक्स्ट टेक्स्ट काय टेक्स्ट द डिपार्टमेंट लायब्ररी असा एक टेक्स्ट आहे. मग मी ते टेक्स्ट व्ह्यू घेतो. एक टेक्स्ट व्ह्यूमध्ये टेक्स्टची विड्थ पण मॅच पॅरेंट असणार. व्रॅप कंटेंट. ठीक आहे, ह्याचं पण क्लोज करताना स्लॅशनं क्लोज करा. क्लोज केल्यानंतर इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे आपलं कुठलं टेक्स्ट आपल्याला टाकायचं आहे ते टाकून घ्या. दी डिपार्टमेंट लायब्ररी. ओके, आता इथं टेक्स्ट तर आले आणि ते खाली आले. खाली येण्याचं कारण काय, आपण इथं ओरिएंटेशन व्हर्टिकल दिले. ओके, ठीक आहे. आता ह्याची स्टाईल बघा आपल्याला चेंज करायची. इथं स्टाईल त्याची मोठी आहे, त्याची साईज मोठी आहे. मग आपण साईज करूया आपण ह्याची अराउंड 30 SP. ओके, 30 SP जरा मोठं होतं आहे. 25 करूया. ठीक आहे, 25 ठीक आहे. आणि त्याची जी स्टाईल आहे ती बोल्डमध्ये. मग आपण इथं पण स्टाईल करून घेऊया. टेक्स्ट स्टाईल आपण बोल्ड करूया. ठीक आहे, आता प्रॉपर दिसते. ठीक आहे, टेक्स्ट ॲड झालं. आता आपल्याला ग्रीड ॲड करायचं आहे. हे दिसतं तुम्हाला डेटा, हे डेटा ग्रीडमध्ये दाखवला आहे आपला. आपण इथं ग्रीड व्ह्यू घेऊया. ग्रीड व्ह्यू त्याची विड्थ मॅच पॅरेंट द्यायची आहे आणि हाईट तुम्ही 200 DP दिला तर चालेल. 200 DP. आता इथं 200 DP दिली. आता हे 200 DP बरोबर ह्याची साईज होते बघा, प्रॉपर मॅच दिल्या. पण आता इथं प्रॉब्लेम काय बघा, इथं आयटम्स दिसतात तुम्हाला, आयटम 1, आयटम 2, आयटम 3. म्हणजे त्याचं म्हणायचं म्हणणं नाही काय त्याचं, आता इथं आयटम दाखवतात 1, 2, 3. पण हे कशा फॉर्मॅटमध्ये दाखवतात, रो फॉर्मॅटमध्ये, म्हणजे एकाखाली एक चालले. पण आपल्याला तसं दाखवायचं नाही. आयटम्स कसे दाखवायचे आपल्याला, म्हणजे आपल्याला 3 कॉलम्स पाहिजे आहेत. एक इथं दाखवलं पाहिजे, दुसरं इथं, तिसरं इथं, परत चौथं, पाचवं, असं 6वं, असं साईडला दिसलं पाहिजे. 3 कॉलम पाहिजेत आपल्याला. ओके, इथं पण एकच कॉलम दाखवते. मग त्याच्यासाठी पण आपल्याला कॉलम्स ते ॲड करता येतात ग्रीडमध्ये. ओके, तर त्यासाठी कॉलम आहे, काय आहे बरं, नम कॉलम नावाचं एक ॲट्रिब्यूट आहे, त्याचा यूज करायचा आहे. नम कॉलम्स किती रोज पाहिजे आपल्याला, 3 रोज पाहिजे. आता इथं 3 कॉलम पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता टेक्स्ट ॲड केलेलं आहे. आता आपण काय करूया, हा पूर्ण दिसतो हा सेक्शन, ह्याला ग्रीड व्ह्यू वापरला आहे आपण. इथं बघा AIML नंतर पायथन आहे, त्यानंतर जावा, म्हणजे असे 3 कॉलम्स वापरले त्याला. त्यानंतर C त्याच्या खाली आलं, C प्रोग्रॅमिंग, त्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग, त्यानंतर दुसरा कुठला सब्जेक्ट ॲड केला असेल तर ते इथं येणार. ओके, त्याच्यानंतरचं त्याच्या खाली. मग असं त्यांनी कॉलम वाईज डेटा शो केला आहे. त्याला आपण ग्रीड व्ह्यू वापरले. आता आपण ह्यावेळी पण आता इथं ग्रीड व्ह्यू वापरूया आपण. ग्रीड व्ह्यू, ह्या ग्रीड व्ह्यूमध्ये येते काय येतोय, ग्रीड व्ह्यू. ओके, आता ह्या ग्रीड व्ह्यूमध्ये याची विड्थ तर मॅच पॅरेंटच आहे. हाईट त्याची तुम्ही व्रॅप कंटेंट द्या किंवा मग स्पेसिफिक तुम्ही हाईट डिफाईन करा. मी आता इथं 200 DP देतो. ठीक आहे, तर 200 DP बरोबर मॅच झालं याला. ठीक आहे, पण आता इथं आयटम्स आपण काय म्हटलं, मी तुम्हाला काय म्हटलं, कॉलम साईज कॉलम वाईज आहे. इथं 1 असतं, पहिलं आयटम इथं येणार, दुसरं इथं, तिसरं इथं, चौथं इथं, पाचवं इथं. पण इथं दाखवताना कसं दाखवलं आहे, 1, 2, 3, म्हणजे एकाखाली एक चाललं आहे. मग तसं नको असेल तर आपल्याला काय करायचं, कॉलम्स ॲड करायचे. त्यासाठी एक ॲट्रिब्यूट आहे, नम कॉलम. ओके, किती कॉलम्स पाहिजे, नंबर टाकायचे त्याचे 3 कॉलम्स पाहिजे मला. आता बघा कसं दिसतंय, 1, 2,
3 4 5 6 जेवढे पण ॲड होतील हे आयटम्स जे दिसतात हे फक्त डिस्प्ले करायसाठी आपल्याला सांगता येते की कशा प्रकारे दिसणार तुमचे आयटम्स, पण हे आपण अजून ॲड करायचे ते आयटम्स आपल्याला. ओके, ह्याला क्लोज करूया. हे आपलं झालं. त्यानंतर अजून एक काय आपल्याला काय टेक्स्ट व्ह्यू वापरला इथं, अवेलेबल कॉपीज इन ब्रांच. ओके ठीक आहे, हा टेक्स्ट व्ह्यू टाकूया इथं आपण. टेक्स्ट व्ह्यू मॅच पॅरेंट wrap कंटेंट, हेच पण टेक्स्ट टाकूया. अवेलेबल कॉपीज इन ब्रांच. ओके, ब्रांचेस. ठीक आहे, हा टेक्स्ट टाकला. इथं टेक्स्ट आलाय, झूम करून दाखवतो तुम्हाला. टेक्स्ट आलाय, पण इथं टेक्स्ट जो दाखवला आहे तो झूम करून दाखवतो मला. टेक्स्ट इटॅलिक फॉर्मॅटमध्ये जरा असं तिरकं आहे ना, म्हणजे असं स्टाईल चेंज करू याची. टेक्स्ट स्टाईल इटॅलिक, तसं आता इथं पण इटॅलिक झालं. इथं बघू शकता तुम्ही, इथं जेवढा आपल्याला दिसतोय ना डेटा, हे आपलं पूर्ण स्क्रीनला पूर्ण इथं टच झालं ना. मग इथं आपल्याला इथं साईडला त्याचं पॅडिंग पाहिजे, पॅडिंग किंवा मार्जिन म्हणू शकता. पण आपण काय करूया, सगळ्यांनाच द्यायचं ना, त्यामुळे आपण ह्याच्या पॅरेंटला पॅडिंग देऊया, म्हणजे आतल्या साईडनं त्याचा स्पेस राहतो. माझं पॅरेंट्स कोण आहे, सगळ्यांचा पॅरेंट्स कोण आहे, स्क्रोल व्ह्यू आहे. मग या स्क्रोल व्ह्यूमध्ये आपल्याला द्यायचं आहे पॅडिंग. देतो पॅडिंग किती, एक 10 DP देऊया. ठीक आहे, आता बघू शकता तुम्ही सगळ्यांना इथं, सगळ्या जेव्हा मी तसं माऊस घेऊन जातोय बघा, साईडला तुम्हाला इथं लेफ्ट साईडला स्पेस दिसतोय का 10. मी तर 20 पण करू शकतो की जास्त स्पेस पडला का. मग तसंच तुम्ही पॅडिंग घेऊ शकता ह्याला पॅरेंटला. साईडनं सगळीकडनं पॅडिंग, चारही साईडनं पॅडिंग येते. टॉपला पण थोडा स्पेस, लेफ्टला राईटला आणि बॉटमला सगळीकडून स्पेस पडतो त्याला. ठीक आहे, टेक्स्ट ॲड करून झाला. आत्ता इथं जे दिसतंय तुम्हाला इथं AIML कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल एका खाली एक आहे, पण ह्याला आपण ग्रेड वापरायचं नाही आहे, आपल्याला ह्याला लिस्ट वापरायचं आहे. ओके, लिस्ट व्ह्यू वापरायचं. लिस्ट व्ह्यू, त्याची विड्थ मॅच पॅरेंट असणार, हाईट wrap कंटेंट असणार. ओके, ॲड केल्या इथं दाखवते. आता wrap कंटेंट केल्यामुळे काय होतं, एक स्पेसिफिक साईज घेते, एकाच आयटमची त्यांनी साईज घेतली एवढीच wrap कंटेंटमध्ये. आपल्याला मल्टिपल जसं की आता मला इथं 4 दाखवायचं आहे, मग मी इथं स्पेसिफिक साईज टाकणार, 200 DP टाकून बघूया किती दिसतं. यात 3 आयटम दिसतात. ओके, 3 आयटम दिसतात. 4 दाखवायचं असेल तर मला थोडी वाढवायला लागेल साईज, 20 to 50 करतो. ओके, चौथं पण इथं आयटम दिसते. ओके, 4 आयटम दिसतात. म्हणजे माझं इथं डेटा पूर्ण डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. एकदा रन करून एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. सॉरी, इथं आपलं एक पॉईंट राहिलं आहे, इथं क्लोज करायचं राहिलं आहे. क्लोज करून घेतो मी. क्लोज करून परत एक्झिक्यूट करायला लागणार आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशन सक्सेसफुली इन्स्टॉल झाले. आता इथं बघू शकता तुम्ही, आपलं सगळं इमेज ते दिसतंय. ओके, टेक्स्ट दिसतो, इथला टेक्स्ट दिसतो, इथला टेक्स्ट दिसतोय, पण ह्यातला जो कंटेंट आयटम्स आहेत हे इथं दाखवते, पण इथं दाखवत नाही. इथं दाखवण्याचं कारण असं आहे की इथं आपल्याला त्यांनी सांगतात की इथं तुम्हाला आयटम्स शो करता येते, तुमचे आयटम्स, म्हणजे आपल्याला ते आयटम्स ॲड करायचे. मग हे जे ॲड करायचा पार्ट येतो, हा सगळा पार्ट येतो बॅकएंडचा. म्हणजे आता ह्या आता डिझाईनचा पार्ट येत नाही, आता बॅकएंडचा, म्हणजे इथं आपल्याला जावाचा कोड लिहायचा आहे. ते तर जे आयटम्स आपण एका लिस्टमध्ये ॲड करून ती लिस्ट इथं सगळं डेटा दाखवायचा आहे आपल्याला. जो आपल्याला डेटा दाखवायचा तो इथं आपल्याला ॲड करायचा आणि ते शो करायचं डिस्प्ले UIला. ओके, तर आता ह्या सेक्शनला ह्या ग्रीडला ॲक्सेस करायचं आहे, मला लिस्टला ॲक्सेस करून इथं दाखवायचं आहे. मग इथं ॲक्सेस करण्यासाठी हा पार्ट मला इथला ॲक्सेस करायचा आहे, ग्रीडला ॲक्सेस करायचा आहे. त्यासाठी एक त्याची ID डिफाईन करायची असते. मग त्यासाठी मी एक ID ॲट्रिब्यूट घेतो आणि त्याला एक स्पेसिफिक ID देतो. मला इथं बुक्स दाखवायचे, त्यामुळे मी इथं बुक्स नावाचं एक ID देतो. त्याच्यानंतर
ह्या जागेवर मला ब्रांचेस दाखवायचे आहेत. मग हे लिस्ट व्ह्यू आहे. ह्याची एक आय डी देतो. लाईक आय डी देतो, जसं की आता इथं ब्रांच दाखवायचे म्हणजे तर ब्रांच नावाची एक आय डी देतो, ब्रांच. ओके. आता मला इथं ह्या दोघांना ॲक्सेस ह्या बॅकएंडमध्ये करायचा आहे आणि ह्या दोघांच्या जागेवर मला डेटा दाखवायचा. तर चला बघूया बॅकएंडचा कोड काय काय आहे. तर पहिला आपल्याला डिफाईन करायचे कुठल्या कुठल्या गोष्टी आपण ॲक्सेस करणार आहे. एक तर ग्रिड ॲक्सेस करणार आहे आणि एक लिस्ट ॲक्सेस करणार. मग त्या दोघांना पहिला डिक्लेअर करून घेऊया. ग्रिड व्ह्यू आणि त्याला एक व्हेरिएबलचं नाव देऊया आपण. ग्रिड व्ह्यू नावाने एक व्हेरिएबल देऊया. तुम्ही काय पण नाव लिहिलं तरी चालेल, तसं काय नाही की ग्रिड व्ह्यूच द्यायचं आहे, पण त्याचा क्लास हा सेमच राहिला पाहिजे जसं मी इथं लिहिलं आहे. ओके. त्यानंतर अजून पहिला आपण काय करू, पहिला ग्रिड व्ह्यूचा डेटा दाखवूया. हे दाखवायला नको, हे लिस्ट व्ह्यू आपण नंतर बघूया. पहिला ग्रिड व्ह्यूचा तुम्हाला डेटा कसा शो करायचा दाखवूया. ग्रिड व्ह्यू मी डिफाईन केला. आता मेन मेथड, ह्याचा जो मेन मेथड आहे, ह्या मेन मेथडच्या आत आपण येऊया आणि ह्याचा आपला प्रोग्राम कंटिन्यू करूया. ओके. त्याच्या आधी काय काय डेटा दाखवायचा आहे तो पण आपण इथं पहिलं वर डिफाईन करूया. काय काय डेटा दाखवायचा आहे त्यासाठी मला एक ॲरे बनवायचा आहे, स्ट्रिंग ॲरे. त्या ॲरेला काहीतरी एक नाव देऊया. सपोज मला बुक्स दाखवायचे, त्यामुळे बुक्स नावाचा एक ॲरे बनवतो आणि ह्यात बुक्स सगळे ॲड करतो. आता तर स्ट्रिंग का लिहिले, कारण की जेवढा पण डेटा आहे तो आपला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे. जसं की आता मला बुक्सचं नाव टाकायचं आहे जावा, तर जावा काय स्ट्रिंगमध्ये. आता ही स्ट्रिंग कशावरनं, ह्याला स्ट्रिंग कशावरनं म्हणतात, एनिथिंग रिटर्न इनसाइड द डबल कोटेशन, ह्या दोन कोटेशनच्या आत जे पण लिहितोय त्याला स्ट्रिंग म्हणतोय आपण. ओके. कॉमा जावा झाला, परत पायथन आहे सब्जेक्ट. अजून कुठला सब्जेक्ट असतो, AIML अल्गोरिदम आहे, मी तर AIML टाकतो नुसतं. त्यानंतर बिग डेटा आहे, बिग डेटा. त्यानंतर अजून कुठला सब्जेक्ट असतो, पायथन आहे, पायथन झाला. PIC आहे, PIC म्हणजे प्रोग्रॅमिंग इन सी, प्रोग्रॅमिंग इन सी. त्यानंतर अजून कुठला सब्जेक्ट आहे आपला, DBMS आहे, DBMS. ओके. ठीक आहे. एवढे सगळे बुक्स मी ॲड केले इथं आणि लास्टला क्लोज करायचं विसरायचं नाही, इथं क्लोज करावं लागतं. आपला जो पण डेटा आहे इथं मला दाखवायचा आहे तो मी ते एका ह्याच्यात ॲरेमध्ये सगळं ॲड करून घेतलं. ओके. आणि त्याचा डेटा टाईप काय दिला, स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे कारण की ह्यातला सगळा डेटा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये, त्यामुळे स्ट्रिंग दिलं. त्याच्यानंतर आता हा सगळा डेटा आपल्याला कुठं दाखवायचा आहे, ह्या जागेवर दाखवायचा आहे. मग आता ह्या जागेवर दाखवायचं आहे, तर ह्या ग्रिडचा ID काय, बुक्स. मग ह्याला ॲक्सेस करायचं आहे आपल्याला ह्या कोडमध्ये बॅकएंडला. तर त्यासाठी पहिला इथं आपण एक व्हेरिएबल बनवला आहे ना, तो व्हेरिएबल इथं डिफाईन करा. ग्रिड व्ह्यू इज इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id. त्याची काय ID होती, बुक्स होती, मग इथं बुक्स मी टाकले. ओके. म्हणजे त्याला मी ॲक्सेस केला, ह्या पूर्ण इलिमेंटला ह्या इथल्या इलिमेंटला मी ॲक्सेस केलं आणि कुठं स्टोअर केलं, एका व्हेरिएबलमध्ये ग्रिड व्ह्यूमध्ये ॲक्सेस करून स्टोअर करून ठेवले. ओके. ठीक आहे. इथंपर्यंत झालं आपलं ॲक्सेस करण्याचं काम. आता हे जे डेटा आहे हा ॲरे फॉर्मॅटमध्ये, पण आपल्याला इथं दाखवताना फॉर्मॅटमधलं कुठला पाहिजे, आयटम्स फॉर्मॅटमध्ये पाहिजे. हे आयटम 1 आयटम 2 असं UI फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथं डेटा दाखवायचा आहे ना. मग त्यासाठी एक क्लास आहे, त्या क्लासचा आपण इथे यूज करणार आहे. त्या क्लासचं नाव आहे ॲरे ॲडॅप्टर. ओके. ॲरे ॲडॅप्टर. ओके. त्या ॲरे ॲडॅप्टरमध्ये कुठल्या टाईपचा डेटा असणार आहे आपला, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असणार आहे. मग इथे मी स्ट्रिंग टाकतो, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असणार आहे. आता ह्या ॲरे ॲडॅप्टरला पण एक व्हेरिएबल द्यायचा आहे, जिथं आपला सगळा हा जो सगळा ॲरेचा सगळा डेटा आहे तो स्टोअर करून ठेवायसाठी एक नाव देऊया इथं, ग्रिड ॲरे देतो मी इथं, किंवा ग्रिड बुक देतो, बुक्स. ओके. इज इक्वल्स टू ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो आपल्याला, न्यू ॲरे ॲडॅप्टर. ओके. ह्याच्या आत आपल्याला तो त्याचा कोड लिहायचा आहे. ओके. सो इथं लिहायचं आहे दिस, कॉमा, म्हणजे दिस म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये, ह्या करंट ॲक्टिव्हिटीमध्ये दिस. त्यातला आपल्याला काय करायचं आहे, एक स्पेसिफिक पॉईंट आहे, ह्याच्यात म्हणजे स्पेसिफिक प्री डिफाईंड कोड आहे,
ॲरे ॲडॅप्टरमध्ये ह्या क्लासमधला एक कोड आहे. तो कोडचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. अँड्रॉइड डॉट आर डॉट लेआउट डॉट सिम्पल लिस्ट आयटम्स ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं ना आपल्याला. ह्या आयटम्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. आयटम 1 आयटम 2 ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे ह्या सगळ्या ॲरेंना. त्यासाठी आपण इथे एक प्रीडिफाईंड त्याचा कोड आहे, तो कोड इथं मी टाकला. त्यानंतर कुठली लिस्ट दाखवायची आपल्याला, ही लिस्ट दाखवायची आहे ना. मग ह्याचं नाव काय आहे ह्या व्हेरिएबलचं, बुक्स. मग इथं कॉमा बुक्स लिहिलं. ओके, क्लोज केलं. म्हणजे आपला इथंपर्यंत पार्ट कंप्लीट झाला आहे की ह्या सगळा जो डेटा आहे ह्याला आपण कन्वर्ट केला आयटम्समध्ये. ओके, आणि आयटम्समध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करते, हे ॲरे ॲडॅप्टर्स. ओके, ठीक आहे. आता ह्या जागेवर दाखवायचं आहे. आता मी सर समजा रन केला प्रोग्राम, एकदा रन करून तुम्हाला दाखवतो. दाखवण्याचं कारण हेच आहे की आता एवढं झाला प्रोग्राम, ह्याच्यावरून आपल्याला इथं डेटा दिसतोय का बघूया. त्यानंतर का दिसत नाही त्याच्यावर पण मी तुम्हाला सोल्युशन दाखवतो. जर रिइन्स्टॉल झालं आहे आपलं ॲप्लिकेशन, हा बघा इथं ॲप्लिकेशन रिइन्स्टॉल झालं. आपण सगळं हे प्रोग्राम लिहिला आहे तरी आपल्या इथं डेटा दिसत नाही आहे. ह्याचं कारण असं आहे की आपण फक्त सगळं डिक्लेअर करून ठेवले, स्टोअर करून ठेवले. जसं की हा सगळा डेटा आयटम्समधला कन्वर्ट करून मी कशा स्टोअर करून ठेवला, ग्रीड बुक्समध्ये स्टोअर करून ठेवला. त्याच्यानंतर ह्या जे डिझाईनचा ॲक्सेस घेऊन मी ह्या ग्रीड व्ह्यूमध्ये स्टोअर करून ठेवलं. पण फक्त स्टोअर केले, मी फक्त शो केलं नाही. मग शो करण्यासाठी आपण काय करायचं आहे, मला कुठं शो करायचं आहे, ह्या जागेवर शो करायचं आहे. मग ह्याचा ॲक्सेस कशात आहे, ग्रीड व्ह्यूमध्ये. मी इथं लिहितो ग्रीड व्ह्यू. ग्रीड व्ह्यूमध्ये ग्रीड व्ह्यूमध्ये डॉट सेट ॲडॅप्टर. सेट ॲडॅप्टर म्हणजे त्या जागेवर मला आयटम्स दाखवायचे आहेत. कुठले आयटम्स दाखवायचे आहेत, मी बनवून ठेवलं इथं ग्रीड बुक्स नावाचं आयटम्स मला सगळं इथं दाखवायचं. झाला प्रोग्राम, एवढंच आहे. फक्त तुम्हाला एकदा रन करून दाखवतो, एक्झिक्यूट करून. आला. आता इथं सगळा आपला डेटा आला बघा. जावा, त्यानंतर पायथन ह्या साईडला म्हणजे लेफ्ट टू राईट आपला डेटा एंटर होत चालला आहे. जावा, पायथन, AIML, बिग डेटा, प्रोग्रॅमिंग इन C, DBMS. ओके, अशा फॉर्मॅटमध्ये आपला डेटा ॲक्सेस झाला. हे ग्रीड फॉर्मॅट झालं. ओके, ग्रीड व्ह्यू. आता आपल्याला इथं लिस्टमध्ये दाखवायचं. आता सेमच आपल्याला सगळा बॅकएंडचा पूर्ण प्रोग्राम सेम असणार आहे. तर लिस्टमध्ये आपला डेटा दाखवायचा आहे. चला बघूया. आता इथं आपण ग्रीड व्ह्यूला ॲक्सेस केलं तर आता आपल्याला काय करायचं आहे, लिस्ट व्ह्यू बनवायचं आहे. लिस्ट व्ह्यू, त्याला एक काय तर नाव देऊ आपण, लिस्ट व्ह्यूच नाव देऊ. काय पण नाव दिलं तर चालतं, इथं व्हेरिएबलचं नाव द्यावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर त्याची पण एक लिस्ट बनवूया, ॲरे लिस्ट बनवूया. त्याचा फॉर्मॅट पण स्ट्रिंगमध्येच आहे. स्ट्रिंगचा ॲरे बनवला, त्याला एक नाव देऊया. आता ब्रांच बनवायचं ना आपल्याला, मग ब्रांच नावाचा एक व्हेरिएबल घेतो. त्यात आपल्याला सगळी ब्रांचेस टाकायचे आहेत. मी आता डबल कोटेशनमध्ये टाकतो AIML, परत कॉमा कॉम्प्युटर, त्यानंतर कॉमा इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर मॅकॅनिकल, सॉरी मेकॅनिकल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, असे मल्टिपल डिपार्टमेंट्स आहेत, तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे, मी ते एवढे टाकलेत. क्लोज करतो याला. ब्रांचेस आपले क्रिएट झालेत सगळे. आता ह्या ॲरे फॉर्मॅटमध्ये ह्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला आयटम्समध्ये म्हणजे टेक्स्ट व्ह्यूमध्ये एका प्रकारे कन्वर्ट करायचं, जो आपल्याला इथं दिसला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला कुठला ॲडॅप्टर, ॲरे ॲडॅप्टर परत एकदा बनवायला लागणार आहे. आणि ह्या जो सेक्शन आहे ॲरेचा, ह्याचा जर आपण ID दिला आहे, कुठला दिला, हा ह्या जागेवर दाखवायचा ना. मग ह्याचा ID काय आहे, ब्रांच. मग ह्याला ॲक्सेस करून घेऊया पहिला. इथं ॲक्सेस इथं करून घेऊया खाली. त्यासाठी आपण एक व्हेरिएबल पण बनवलं आहे ॲक्सेस करायसाठी, लिस्ट व्ह्यू. ओके, लिस्ट व्ह्यू इज इक्वल्स टू
फाइंड म्हणजे तिकडचाच फाइंड करतो तो आय डी r.id. आणतो आपला आय डी ब्रांच. ओके, झालं. म्हणजे इकडचा पूर्ण ॲरेचा इथला जो जो यू आयचा पार्ट आहे पूर्ण ॲक्सेस करून मी कशा स्टोअर केला, लिस्ट व्ह्यूच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. तर तसंच आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट पार्ट कुठला आहे आपला, आयटम्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी परत मी काय करतो आहे, ॲरे बनवतो, ॲरे ॲडॅप्टर. टाईप काय असणार त्याचा, परत स्ट्रिंग असणार त्याचा टाईप, कारण की आपला सगळा डेटा जो आहे हा डबल कोटेशनमधला आहे. ओके, डबल कोटेशनच्या आत टाकतो तो, त्याला स्ट्रिंग म्हणतो आपण. ह्याला एक व्हेरिएबलचं नाव देऊया, ह्याला पण एक नाव देऊया, ह्याला काय देऊया, लिस्ट ब्रांच. ओके, इज इक्वल्स टू ब्रांच. ओके, त्याच्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायसाठी न्यू टाकतो आपण, न्यू ॲरे ॲडॅप्टर. ह्याच्यात दिस का टाकतो आपण, त्या करंट फाईलमधला मेन ॲक्टिव्हिटीमधला काय पाहिजे आपल्याला, काय दाखवायचं आहे, तर आपल्याला कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं, तर सिम्पल आयटम्समध्ये. त्यासाठी पहिला लिहायचं आहे आपल्याला android.r.layout.simple list items. ओके, सिम्पल लिस्ट आयटम 1. त्यानंतर कॉमा, कुठले आयटम्स दाखवायचे, तर आपल्याला कुठले आयटम स्टोअर करायचे, तर आपण नवीन आयटम्स बनवले, तिथं कशा स्टोअर केलेत, ब्रांचमध्ये. तर कॉमा ब्रांच इथं लिहायचं आहे आणि लास्टला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे, क्लोज. ठीक आहे. आता ह्या जागेवर दाखवण्यासाठी आपण काय करतोय, आता इथं लिस्ट व्ह्यू व्हेरिएबल बनवलं आहे, त्यात आपण ते ॲक्सेस केलं आहे डिझाईनला. त्या डिझाईनवर सेट काय करायचं आहे, ॲडॅप्टर करायचं आहे. आपलं ॲडॅप्टर म्हणजे डेटा दाखवायचा, आयटम्स दाखवायचे आहेत. कशात आहेत ते आयटम्स, ह्यात आहेत, लिस्ट ब्रांच. पेस्ट केलं. ठीक आहे, झालं. आता एक्झिक्यूट करून बघूया सगळा डेटा दिसतोय का आपला. इथं ॲप्लिकेशन रिइन्स्टॉल झालेलं आहे. सी, आपला इथं डेटा फॉर्मॅटमध्ये आला आहे. ओके, लिस्ट फॉर्मॅटमध्ये AIML कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल. आता बघा ह्याला बाय डिफॉल्ट डिझाईन म्हणजे बाय डिफॉल्ट त्याचं स्टाईल असते. आता ह्याच्यावर मी क्लिक केलं की दिसतं बघा, इथं तुम्हाला होवर इफेक्ट दिसतं, म्हणजे क्लिक केल्याचं इफेक्ट. ह्या लिस्टला बाय डिफॉल्ट आहे, तसंच ह्याला पण आहे ग्रिडला. ओके, तर आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.